अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरी समोर आल्यानंतर काल रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत कृष्ण मोहन यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली। चंपतराय आणि अनिल मिश्र यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासाठी 3 सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली। या समितीत निवृत्त न्यायाधीश श्री प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावरे यांचा समावेश आहे। राम मंदिरासाठी 3264 कोटी रुपयांचं दान प्राप्त झालं आणि त्यातलं 2370 कोटी रुपये खर्च करण्यात आलं असं विश्वस्तांकडून सांगण्यात आलं। यंदा जानेवारीपासून 582 कोटी रुपये मिळाले आणि त्यातले 391 कोटी खर्च झाले। उर्वरित 191 कोटी रुपये बँक खात्यांमध्ये आहेत असं सांगण्यात आलं। दानामध्ये झालेल्या चोरीचं प्रकरण दुर्दैवी आणि गंभीर आहे आणि विश्वस्तांना त्याची चिंता वाटते असं स्पष्टीकरण देण्यात आलं। ट्रस्टच्या विनंतीनंतरच एसआयटी मार्फत चौकशी होत आहे असंही सांगण्यात आलं। कोणत्याही व्यक्ती, संस्था, पत्रकारांकडे अधिक माहिती असेल तर ती सादर करावी असं आवाहनही करण्यात आलं। दानचोरी प्रकरणानंतरही श्रद्धाळूंच्या श्रद्धेत कमतरता आली नाही असं ट्रस्ट म्हणतंय। प्रभू श्रीरामाला एकूण 2926 भेटवस्तूंचं दान मिळालं। त्याची तिथीनुसार सविस्तर नोंद ठेवण्यात आली। सीए मार्फत त्याचं दरवर्षी ऑडिट होत असल्याचंही सांगण्यात आलं। दानाच्या पावत्या त्याच वेळी दिल्या जात असल्याचं स्पष्टीकरण विश्वस्तांनी दिलंय। दरम्यान अयोध्येतल्या राम मंदिरातल्या दानचोरीमुळे जगभरातल्या भक्तांना धक्का बसलाय। भक्तांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मंदिर विश्वस्तांकडून प्रयत्न केले जात आहेत आणि याचाच भाग म्हणून राम मंदिराला दान करण्यात आलेले काही दागिने काल दाखवण्यात आले। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी हे दागिने दाखवले। या दाखवलेल्या दागिन्यांमधले अनेक दागिने गायब झालेत असा दावा करण्यात आला, पण ते खोटं आहे हे मंदिर ट्रस्टनं काल दाखवून दिलं। 5 कोटी रुपये किमतीचं सोन्याचं रामचरित मानस ग्रंथाचा यामध्ये समावेश आहे। सोन्याचा एक मोठा हार, चांदीचे चरण, चांदीचा कावळाही काल कॅमेरासमोर दाखवण्यात आला।